गेली 50 वर्ष दत्तात्रय घोडेकर हे घरगुती गणपती बसवत होते. त्यानंतर त्यांचे चिरंजीव विशाल घोडेकर हे गणपतीची स्थापना करतायत. दरवर्षी गणपती निमित्तानं ते वेगवेगळे देखावे तयार करतात. श्रीनगरमध्ये त्यांच्या प्रत्येक देखाव्याला प्रथम क्रमांक मिळतो. यावेळी त्यांनी काश्मीरचा देखावा उभारलाय. यामध्ये दाल लेक, पहलगाम, मुघल गार्डन हे त्यांनी दाखवले आणि हे सर्व त्यांनी स्वतःच तयार केले. मुंबई पोर्ट ट्रस्टीतून 2020मध्ये रिटायर्ड झाल्यानंतर वयाच्या 63व्या वर्षी त्यांनी मोठ्या उत्साहानं हा देखावा तयार केलाय आणि त्यांना साथ दिली आहे ते त्यांच्या पत्नी सुवर्णा घोडेकर यांनी. तसंच त्यांची कन्या साक्षी हिने देखील हा देखावा तयार करण्यास त्यांना मदत केली आहे. त्यांच्या या देखाव्याचं संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे. छान वाटत आहे. वर्षानुवर्ष घोडेकर परिवाराने परंपरा जपली आहे, त्यामुळे याचा खूप आनंद होत आहे. हा जो देखावा साकारलेला आहे, ही संकल्पना आपल्याला कशी सुचली आणि किती दिवसांमध्ये हा देखावा आपण साकारलेला आहे? घोडेकर परिवाराचं नेहमीच असतं की काहीतरी वेगळं दाखवायचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे काश्मीर दाखवायचं 50वं वर्ष आहे, तर आपण काश्मीर दाखवूया असं आमच्या मनात आलं आणि हा देखावा दाखवण्यासाठी आम्हाला 15 दिवस लागले. या अगोदर तुम्ही कोणकोणते देखावे साकारले आहेत? यापूर्वी आम्ही आपले 12 सण महाराष्ट्रात म्हणजे सगळेच आपण साजरे करतो ते सण दाखवले आहेत. परत सुंदर म्हणजे गाव दाखवलं आहे, शनिवार वाडा दाखवला आहे. खूप म्हणजे आता 50 वर्षामध्ये दरवर्षीच वेगळं काहीतरी दाखवत आलेलो आहे. गणपती बाप्पाकडे काय साकडं घातलंय? मागणं काय मागितलंय? गणरायापाठोपाठ घरोघरी काल गौराईंचं आगमन झालं. सोनपावलांनी आलेल्या माहेरवाशीण गौरीचं पूजन पाहुणचारासाठी महिला वर्गाच्या उत्साहाला या निमित्तानं उधाण आले. आगरी कोळी समाजात पूर्वी गौरी गणपतीच्या महिनाभर आधीपासूनच गावातील महिला अंगणात एकत्र येत लोकगीतं म्हणायच्या, ढोलकीच्या तालावर फेर धरायच्या. आता गौराईचं आगमन पूजनाच्या दिवशी घरातील लेकी सुनांकडून जागर केला जातो. हल्ली गौरी पूजनाच्या दिवशी पारंपरिक वेशभूषा अथवा कोणतीही एक थीम ठरवली जाते. त्यानुसार कुटुंबातील महिला आणि पुरुष एकाच रंगाचा पोशाख परिधान करतात. काही ठिकाणी लोखंडी अथवा लाकडी स्टँडवर गौरीचे मुखवटे चढवून साजशृंगार केला जातो. मात्र आगरी कोळी समाजात मातीच्या एकच मूर्तीची पूजा केली जाते. काही जण कोंबड्यावर आरूढ झालेल्या गौराईच्या मूर्तीची पूजा करतात. काल वाजत गाजत घरोघरी गौराईंचं आगमन झालं. ज्या दिवशी गौराईंचं आगमन होतं त्या दिवशी तिला दुपारी डाळ भाताचा नैवेद्य अर्पण केला जातो, तर संध्याकाळी शेपूची भाजी आणि त्यासोबत शेवग्याच्या पानांची भाजी करून भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी गौरीपूजनाचा थाट मोठा असतो. गौरीपूजनात तिची साडी चोळी हिरव्या बांगड्यांनी ओटी भरली जाते. तर रात्री 12 वाजता गौराईची आरती केली जाते. त्यानंतर गौराई माहेरवाशिणीच्या अंगात येते. घरातील महिला गौरीचा एखादा दागिना लपवतात. त्यानंतर जिच्या अंगात गौराई येते ती तो दागिना शोधून काढते आणि आपलं सामर्थ्य दाखवून देते. त्यानंतर गौराई माहेरवाशिणीचे खेळ रंगतात. गणपती पाठोपाठ येणारा गौरीपूजन हा महत्त्वाचा सण महिलांनी घराघरातून मोठ्या भक्तिभावानं मंगलमय वातावरणात गौराईचं स्वागत करत साजरा केलाय. ठाण्यातील चंदणी कोळीवाडा परिसरातील कृष्णा साळेकर यांच्या घरी आगमन झालं असून यंदा त्यांचं हे 107वं वर्ष आहे. आमची गौरी ही 107 वर्ष झाले. 107 वर्ष आम्ही ही परंपरा चालू ठेवली आहे. या वर्षीचं 107वं वर्ष आहे. मी लहान होती तेव्हा मी बघायची की गौरी ही आमची एका खुर्चीमध्ये बसवून एका डब्यामध्ये तांदूळ ठेवून त्याच्यामध्ये मुखवटा ठेवला जायचा आणि त्याला साडीच्या मध्ये प्लेट्स घालून साडी अशी सजवली जायची. पण आता त्याच्यामध्ये आम्ही अजून चेंज केलं आहे आणि आता ती फायबरची कव्हर केली आहे, जी सजवायला आम्हाला 3 ते 4 तास लागतात. सगळ्या माहेरवाशिणी येतात आणि सगळ्या नटून थटून नऊवारी पारंपरिक वेशामध्ये सगळ्या नटून थटून सगळ्या गौराईला सजवत असतात. मंगळागौर देखील साजरा केलेला आहे. काय सांगाल, कसा उत्साह? सगळ्या जणी मिळून मंगळागौरीचे खेळ खेळतात. खूप मजा मस्ती चालते. गौराईचं उद्या पूजन होईल, त्याच्यामध्ये उद्या रात्रभर जागरण केलं जातं सकाळपर्यंत. सगळ्या जणी गौराईचे म्हणजे मंगळागौरीचे खेळ खेळतात. नाच गाणी सगळं चालू असतं. अशी मजा करतात. मॅडम, आपलं नाव?
माझं नाव सविता मनोहर चव्हाण. मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ, फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। यंदाच्या वर्षी गणेशोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. अशातच बुधवारी 1.5 दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन करण्यात आले. या निमित्तानं शहरातील ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकांमुळे ध्वनी प्रदूषणात वाढ झाली असल्याचंही दिसून आले. शहरातील मध्यवर्ती भागात रात्री 8 नंतर ध्वनी प्रदूषणाची पातळी 95 ते 100 डेसिबल इतकी नोंदवण्यात आली आहे. मंगळवारी गणरायाचं आगमन ढोलताशांच्या गजरात करण्यात आलं, तर बुधवारी 1.5 दिवसांच्या लाडक्या गणरायालाही निरोप देण्यात आला. शहरात 1.5 दिवसांच्या गणपती विसर्जनावेळी वाजत गाजत मिरवणुका काढण्यात आल्या. यंदाच्या वर्षी पावसाची दमदार हजेरी यामुळे मागील वर्षीपेक्षा 30 ते 40% विसर्जन मिरवणुकांच्या संख्येत घट झाली असल्याचंही दिसून आलं. मात्र असं असलं तरी ध्वनी प्रदूषणात पुन्हा वाढ झाली आहे. शहरातील राममारुती रोड, पाचपाकाडी, ठाणे महापालिका मुख्यालयाजवळ, वर्तकनगर, तलावपाळी विसर्जन घाट यासह तलावपाळी मासुंदा तलाव परिसरात सर्वाधिक ध्वनी प्रदूषण झालं असल्याची नोंद करण्यात आली आहे. शहरात वाहतूक कोंडीच्या वेळी आवाजाची पातळी 60 ते 70 डेसिबल इतकी नोंदवली जाते. मात्र बुधवारी रात्री 8:30 नंतर ठाणे शहरातील मध्यवर्ती भागात सर्वाधिक ध्वनी प्रदूषण झालं असल्याचं अहवालातून स्पष्ट होतंय. यामध्ये तलावपाळी परिसरात रात्री 11च्या दरम्यान 95 ते 100 डेसिबल इतकी आवाजाच्या पातळीची नोंद करण्यात आली आहे. दीड दिवसांच्या गणरायाला निरोप देताना ठाणेकरांनी कृत्रिम तलावांना पसंती देत पर्यावरणाला साथ दिली आहे. असं असलं तरी पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाचा सर्वप्रथम पायंडा पाडणारे ठाणेकर स्वीकृत केंद्रांच्या बाबतीत अद्याप उदासीनच असल्याचं दिसून येतंय. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं ठाणे महापालिकेनं 10 प्रभागांमधील विसर्जन ठिकाणी उभारलेल्या स्वीकृत गणपती मूर्ती केंद्रांपैकी केवळ पारसिक येथे 202 मूर्ती भाविकांनी सुपूर्द केल्या. या मूर्तींचं पालिकेच्या वतीनं विधिवत विसर्जन करण्यात आलं. ठाणे महापालिका हद्दीत 15 वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला जातोय. ठाणे हे तलावांचं शहर असलं तरी मूर्ती विसर्जनानंतर होणारं प्रदूषण रोखण्यासाठी त्याला पर्यावरणाची जोड देत कृत्रिम तलाव ही संकल्पना पुढे आली. या संकल्पनेला ठाणेकरांनीही भरभरून असा प्रतिसाद दिलाय. त्यामुळे यावर्षी कृत्रिम तलावांची संख्या वाढवून ती 40शी पार नेण्यात आली आहे. दुसरीकडे मूर्ती स्वीकृती केंद्र उभारून नवीन आदर्शही ठाणे महापालिकेने पुढे ठेवलाय. परंतु पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या ठाणेकरांचा अद्यापही या केंद्रांना हवा तितका प्रतिसाद मिळताना दिसत नाही. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही स्वीकृत केंद्रांवर मूर्ती सुपूर्द करणाऱ्यांची संख्या नगण्य होती. लोकसभेपाठोपाठ राज्यसभेत देखील महिलांना त्यांचा सन्मान मिळवून देणारं नारीशक्ती वंदन विधेयक बहुमतानं मंजूर करण्यात आले. या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा या निवासस्थानी या निर्णयाचं आगळ्यावेगळ्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. शिवसेनेच्या महिला आघाडीने याबद्दल गणपती बाप्पाची विशेष आरती करून देवाचे आभार मानले. या आरतीमध्ये शिवसेना महिला आघाडीच्या 100 महिला पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या साथीनं गणपती बाप्पाची आरती करून हे स्वप्न प्रत्यक्षात आणल्याबद्दल देवाचे आभार मानण्यात आले. तसंच त्यासाठी विशेष प्रयत्न करणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचेही आभार मानून त्यांना यश आणि उत्तम दीर्घायुष्य मिळो यासाठी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्र्यांची सून वृषाली शिंदे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, ठाणे जिल्हा महिला आघाडी संघटिका मीनाक्षी शिंदे तसंच माजी नगरसेवक विकास रेपाळे, शिवसेना मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील 100हून अधिक महिला पदाधिकारीही यावेळी उपस्थित होत्या.